नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून मी तुम्हाला साने गुरुजी कथामालेतील काही कथा सांगणार आहे. आजची पहिली कथा आहे सावित्री व्रत. आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे, अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला, साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय. गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्थ होता. तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरुवात केली. माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो खरेच ती जगाची बयो होती, आई होती. माहेरची गडी माणसे, कांडपेनी. पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू. ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे. माझ्या आईला 2 भाऊ व 1 बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात. निदान ते तरी स्वतःला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्यामोत्यांचे दागिने होते. पोत, पेट्या, सरीवाकी, गोडतोडे सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला, चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट 4 धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो. मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षांचे झाले नाहीत, तोच सारी जबाबदारी पडली होती. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहत. आम्ही आमच्या वडिलास भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत. आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित. खोत म्हणजे काय? भिकाने प्रश्न विचारला. श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल. त्याला काही मिळत नाही का? रामने विचारले. हो, मिळते तर. सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ 1/4 हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची आभावणी करतो, पिकांचा अंदाज करतो. याला पीक धरणे असे म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात. लोकांनी वसुली दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचे पैसे देऊन भरलेच पाहिजेत. आमच्या वराड नागपुराकडे मालगुजार असतात. तसाच प्रकार दिसतो, भिका म्हणाला. गोविंदा उत्कंठेने म्हणाला, पुरे रे आता तुमचे, तुम्ही पुढे सांगा. श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धो धो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोफळी, अननस लावलेले होते. निरनिराळ्या जातींची फणसाची झाडे होती.
कापे, बरके, अर्धकापे. तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन. ती बाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत. परंतु गड्यांनो, ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते. पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोके वर करते, परंतु कायमचे धुळीत मिळते. पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान. जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात. खोताने वाटेला त्याला कामाला बोलवावे. बोलावले तर गेले पाहिजे, नाहीतर खोताचा रोष वावयाचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरची कराव्या, कणगरे, कारेंदे, रताळी लावावी, भोपळे, कलिंगडे यांचे वेल लावावे. परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची. खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्याला राबवून, रात्रंदिवस श्रमवून, त्यांना तुच्छ मानून आपण गाद्यागिर्द्यांवर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्याची नथ, खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोडतोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते. तो माझ्या आईला जागे करणार होता. माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही, परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे हे कुणबट माजले. कुणब्याला कुणबट म्हणावायचे व महाराला म्हारडा म्हणावायचे, अशी ही पद्धत ठरलेली. असे म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तांध झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसते. वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तोऱ्यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखविली जात. पूर्वजांची ही पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल, जे लावाल ते फोफावेल, फळेल. एकदा काय झाले, ती औशेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले. परंतु भाऊ म्हणाले, कसली अवस नि कसला शनिवार, जे व्हावयाचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे, प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. 3 सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले. घरोबाच्या एका म्हातारबाईने सांगितले, भाऊदा, 3 सांजा म्हणजे दैत्याची वेळ, यावेळेस जाऊ नका. त्यातून औसेची काळ रात, बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला राहा. कोंबड्याला उठून थंड वेळेत जा. भाऊंनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, म्हातारे, अगं पायाखालची वाट, झाली रात्र म्हणून काय झाले, मी झपाझप जाईन. दूध काढता तो घरी पोचेन. भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. फळणारी पापे, चल राहू नको म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक पर्या होता. पावसाळ्यात त्याला उतार होत नसे. तो पर्या खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघ सुद्धा असे. तेथून दिवसा ढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे. परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भूतेखेते, जीवजीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे. भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. भाऊ जरा चपापले. पाप हे भित्रे असते. झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले. भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्या सरशी ते मटकन खाली बसले. झटकन गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगांच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चरचर मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फुतकार करीत सनकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली.